आता इथे येणार आहेत दोन मंत्र्यांच्या बायका ज्यांची चालली आहे चर्चा आपल्या नवऱ्याच्या कर्तृत्वाबद्दल. तर बघूया त्यांच्या गप्पा कशा रंगतात. आणि या गप्पा आपल्या समोर घेऊन येत आहेत निर्मितीताईंच्या टीमच्या सुप्रिया आणि पौर्णिमा. केला ग बाई केला ग बाई केला ग केला 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 नवऱ्यानं घोटाळा केला आता बाई नवऱ्यानं घोटाळा केला आता बाई नवऱ्यानं घोटाळा केला. अगं बाय ग माझी तुझ्या नवऱ्याने अगदी नाव काढलं ग बाई. समजा पेपर मध्ये त्याच्या घोटाळ्याची बातमी छापली. खरंय खरंय आज माझं नशीब उघडलं म्हणायचं. नमस्कार करते. हा असू दे असू दे. अशाच तसाच नवरा तुझा घोटाळे करू दे ग बाई माझे. खरंय काय माहितीये का बहिणी अहो रस्त्यातनं जाताना अगदी मान खाली घालून जायची मी. असं वाटायचं लोक म्हणतील हिचा नवरा एवढा मोठा मंत्री आणि अजून कुठल्या घोटाळ्यात नाही सुद्धा नाही. हो ना गाव तिथं रस्ता आणि मंत्री तिथं घोटाळा असं व्हायलाच पाहिजे. आता मंत्रीपद मिळालं आणि घोटाळा केला नाही म्हणजे काय ते मंत्रीपद चाटायचंय. पण माझा नवरा तरी काय करणार. इतका 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 पैसा खाल्ला इतका पैसा खाल्ला पण कुठे सापडत म्हणून नाही होतो अजिबात. आता सापडलं नाही तर कसं कळणार सांगा बरं लोकांना. हो बरोबर बरोबर सापडायलाच पाहिजे. हो नवरा सापडायलाच पाहिजे. मग काय तुझा नवरा माझ्या नवऱ्याने इतका 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 पैसा खाल्लाय पण कुठे सापडलाच नाही तर काय करायचं सांगा बरं. पण या समध्यामध्ये मी एकदम लकी ठरली बघ. अच्छा हा माझ्या नवऱ्याच्या हातात मंत्रीपद आलं त्याच्या आदल्या रात्रीपासून तो घोटाळा शिरला. 2-3 वेळा जेलात पण जाऊन आलाय. अय्या कसं वाटतं वहिनी असा आपला नवरा जेल मध्ये गेलाय. काय मान वाढतो माहितीये आपला. हा मग नवऱ्यासाठी जेलामध्ये असं डबा घेऊन जायचं. वा वा वा. अरे तो डबा घेऊन जाण्यासाठी मी नवी कोरी गाडी पण घेतली. हा अरे तिकडे ते मीडियावाले असतात ना त्यांना चावा द्यायचा असतो. चावा ते बाई बाई हा तेच मी सांगणार माझ्या नवऱ्याला एकदा तरी जेलमध्ये जायचं. मी काय म्हणते कितीचा घोटाळा केला. काहीतरी 12-12.5 कोटी असं काही म्हणजे लयच कमी आहे अमाऊंट. माझ्या नवऱ्याने 25,000 करोडचा केलाय त्या काळी. कुठून सापडला असा मोठा नवरा तुम्हाला. मग सापडला म्हणजे असा शोधून काढला हिरा. त्यावेळेला मला ना 2 स्थळं आली होती बरं का. एक इंजिनियर होता आणि एक आमचा हा म्हणजे तेव्हा तिकिटाचं ब्लॅकमेलिंग करायचा. मी त्याने एक प्रश्न विचारला म्हटलं 2 नी 2 किती. तो इंजिनियर पटकन बोलला 4. आणि आमचा काय बोलला असेल मॅटिनीचा शो असेल तर 40 आणि रेग्युलर असेल तर 80. तेव्हाच मी हरलं. अरे हेच डोकं पाहिजे आपल्याला. खरंच आहे आपल्यासारख्या नशीबवान आपणच. नाही 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 मी आजच सांगणार की तुम्ही उद्याच जा जेलमध्ये. पण ते घोटाळ्यातले पुरावे सापडले की नाही. नाही ना सापडत आहेत. मी कसं सापडायलाच पाहिजे आणि नाही सापडले तर तू शोधून दे. असा एवढा चान्स मिळाला असं सोडायचं नसतं. हा जी काय निंदा नालस्ती करायची ती आता करून घे. हा तोंडाला काळं फास पुतळा जाळून टाक गाडवावरनं धिंड काढ. हा जे काय करायचं ते आताच कर. चालेल चालेल. आमची जेव्हा धिंड काढली होती ना तेव्हा पुढं पुढं मीच होती नाचायला. छान छान. आणि उद्घाटनाची पायतन म्हणून मीच आणली होती मोस्कटा. तेव्हा कुठे सगळ्यांनी सुरुवात केली. हा नाही खरं जमायला पाहिजे. वहिनी मला पण शिकवा. नाही काय
आहे ना, मला कधी एक्सपिरियन्स नाहीये ना, असा पहिलीच वेळ आहे माझी. काय काळजी करू नको, मी तुला समज शिकवेन. चालेल. फक्त आता तू एक कर, 16 सोमवार कर. अरे बापरे. हा, आणि 32 गुरुवार कर. बर. सत्यनारायण पण घालून टाक. बर. देवाला साकडं घाल. बर. देवा, माझा नवरा जेलात जाऊ दे, तो तुझ्यावर अन्याय नाही करणार. नाही करणार. हो, नक्की होय. नक्की ना. बरं होईल वहिनी, असं झालं. एक मिनिट, फोन आला. यांचाच फोन आहे. हॅलो, हा मीच बोलतेय. कोर्टात आहात? कोर्टात येत. हॅलो, हा काय झालं? जेलमध्ये चालला? अहो, आमचं हे जेलमध्ये फुगाडी फू. दमलस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. आधी होता भाई मग झाला तो पुढारी. ऐका, आधी होता भाई मग झाला तो पुढारी. जे जे करतात राणा ते मोठे नेते होतात आता. फुगाडी फू रे फू बाई फू, फुगाडी फू. दमलस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. सिमेंट खाऊ, चारा खाऊ, शव पेट्या खाऊ. सिमेंट खाऊ, चारा खाऊ, शव पेट्या खाऊ. मैतावरच्या ताळूवरचं लोणी आता खाऊ. आता फुगाडी फू, फू बाई फू, फुगाडी फू. दमलस काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. धमाल झालाय. आता लगेच वळूयात परीक्षकांकडे. निर्मिती ताई, किती छान सुरुवात केलीत ग तुम्ही. काय झालं तुला मध्ये? तुला बरं नाहीये का? ताप आहे? तर आपलं चक्कर येते. मला समोर काही दिसतच नव्हतं, तुम्ही कोणीच दिसत नव्हतात. मला काही आठवतच नव्हतं पुढे काय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण त्यानंतर सुद्धा तुम्ही तो पिकअप घेतलात आणि केलं, ह्याच्यातच खरं कौतुक आहे तुमचं. स्वप्नील सर. म्हणजे झालं ते अत्यंत वाईट झालं, पण प्रत्येक वाईट गोष्टीतनं काहीतरी चांगलं घडत असतं ना. तसं आज अचानक स्ट्रायकर रिटायर्ड हर्ट होतोय असं म्हटल्यावर नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन होता ना, तो अचानक चौके आणि छक्के मारायला लागला. आणि मला असं वाटतं की सुप्रिया आज जे विसरली ना त्या वाईटातनं हे चांगलं झालं की आम्हाला एक नवीन पौर्णिमा बघायला मिळाली. मला परफॉर्मन्स बद्दल पण बोलायचं आहे की तुमच्या व्हॉट अ ब्रिलियंट सब्जेक्ट. आणि मला कळत नाही व्हॉट इज मोर स्कॅरी, द फॅक्ट दॅट हा विषय आता इतक्या सहजपणे या मंचावर यायला लागलाय का आपण त्याच्यावर पण हसतोय. आय रिअली डोंट नो व्हॉट इज मोर स्कॅरी. अँड आय रिअली फील दॅट इच वन ऑफ अस, आपल्यापैकी प्रत्येकाने इंट्रोस्पेक्ट करायची गरज आहे की आपण किती दिवस असं रियालिटी शोज मधनं असे विषय मांडून त्याच्यावर हसत राहणार आहोत. वेन आर वी गोइंग टू स्टँड अप अँड रिॲक्ट. अमेझिंग परफॉर्मन्स आणि अमेझिंग कॉन्सेप्ट. आणि हा कॉन्सेप्ट इथे मांडल्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. गॉड ब्लेस. जे कन्व्हिक्शन आणि ऑनेस्टी तुम्ही दाखवलीत ना, त्याच्याबद्दल खरंच दोघींची दाद द्यायला पाहिजे. तुमचं सगळ्यात आधी चौकार आणि षटकारांबद्दल अभिनंदन. आता वळूया मार्क्स कडे. स्वप्नील सर. सुप्रिया, इन ऑल फेअरनेस, हा परफॉर्मन्स जसा झाला त्या बेसिसवर मार्किंग होईल. त्याच्याबद्दल मनापासून वाईट वाटतंय, मनापासून खेद आहे. पण ज्या खुर्चीवर बसलोय त्या खुर्चीची जबाबदारी आहे. आणि इन ऑल फेअरनेस हे मार्क सुद्धा तू तितक्याच पॉझिटिव्ह स्पिरिट मध्ये घ्यावेस अशी तुला मनापासून विनंती. नक्कीच नक्कीच. 8 गुण. निर्मिती त्यांचे गुण राहणार आहेत गुलदस्त्यात. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. स्टीव्ह, जंगलात शूटिंग करणं म्हणजे खूप रिस्की जॉब आहे. पण हो, संध्याकाळी 5 ते 9 एवढ्याच शूटिंग उरकावं लागतं मला. बाग बंद होते ना नंतर.